बोला अध्यक्ष महोदय. एवढा नाही नाही अकॅडमिक चर्चा करू. हो भुजबळ साहेबांनी जे सांगितलं ना, अध्यक्ष महोदय, माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं, एक मिनिट थांबा ना. माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं ते अध्यक्ष महोदय त्यांना हे अर्ध सत्य. अध्यक्ष महोदय त्यांनी त्यातला अध्यक्ष महोदय सन्माननीय भुजबळ साहेबांनी ठराव मांडणं हे महत्वाचं आहे. ते आधी मांडू दे, त्यानंतर भाष्य करायचं असेल तर करू दे. त्यावर त्यांना जे बोलायचं ते बोलून होऊ दे, मग त्यांना काय बोलायचं असेल ते बोलतील. त्यांनी परवानगी दिली, जयंतरावजी त्यांनी परवानगी दिली, त्यांना पहिल्यांदा बोलू द्या, नंतर मी बोलतो. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेते महोदय, जरा विरोधी पक्षनेत्यांचा चेहरा समोरच्या सदस्यांना दिसू द्या. का तुम्ही त्यांच्या हे तार सागरजी, हे बरोबर नाही की विरोधी पक्षनेत्यांना. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सिलेक्टिव्ह पोर्शन वाचलाय. सिलेक्टिव्ह पोर्शन मुळामध्ये आपण जर बघितलं तर याची सगळ्यात पहिली जी केस आहे अध्यक्ष महोदय, ज्याच्यामुळे हे सगळं झालंय किंवा ज्या केसचा रेफरन्स देण्यात आलेला आहे ती आहे के कृष्णमूर्तीची केस. के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये 2010 साली कोर्टाने काय म्हटलं हे समजून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, वी आर नॉट इन पोझिशन टू एक्झामिन द क्लेम्स अबाउट ओव्हरब्रेड्थ in the quantum of reservation provided for OBCs under the impugned state legislations, since there is no contemporaneous empirical data. The onus is on the executive to conduct a rigorous investigation into patterns of backwardness that act as barriers to political participation. Political participation, which are indeed quite different from the patterns of disadvantages in the matter of access to education and employment. अध्यक्ष महोदय, म्हणजे त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये 15(4) आणि 16(4) अंतर्गत जे आरक्षण दिलंय त्याच्यापेक्षा हे आरक्षण वेगळं आहे आणि हे वेगळं असल्यामुळे प्रत्येक राज्याने या संदर्भात एक कमिशन तयार करायचं आणि त्या कमिशननी पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा तयार करायचा आहे. इथला इम्पेरिकल डेटा लोकसंख्येचा नाही आहे, हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला एक सांगा, या ठरावाला तुमचा पाठिंबा आहे की नाही? ऐकून घ्या अध्यक्ष. असे आपण ठराव एक मताने अनेक वेळा केलेले आहेत. तुमचा पाठिंबा असेल एक मताने करून टाकू त्याच्यामध्ये. आम्ही एक मतानेच करणार अध्यक्ष महोदय, पण आमचं म्हणणं ऐकून घेणार आहात का? हो ना, चालूच आहे. मग ऐकून घ्या. असं काय आता आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय, त्यांना त्या ठिकाणी जरा त्या अशांत टापूला शांत करा जरा. आता मला इकडे आणून त्यानंतर अरे एक मिनिट बाबा, फार सिरियस विषयानं जरा थांबा. महाराष्ट्राच्या संदर्भात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात 13/12/2019 पहिल्यांदा के कृष्णमूर्ती कोर्ट करून याचा कंप्लायन्स करा असं सांगितलं. 13/12/2019 15 महिने आपण केला नाही. त्यानंतर त्यांनी निर्णयात काय म्हटलंय बघा, त्याच्यामध्ये म्हटलंय की इट हॅज बीन फायनली फेंटली सजेस्टेड बाय द रिस्पॉन्डंट स्टेट इन द रिटर्न सबमिशन दॅट रिट पिटिशन मे बी सेट डाऊन फॉर फर्दर हिअरिंग वगैरे. ठीक आहे, पुढे. इन आवर ओपिनियन नो फ्रुटफुल पर्पज विल बी सर्व्ड by showing that indulgence for the matter is capable of and is being disposed of on the basis of undisputed fact that before instructing the State Election Commission to reserve seats for OBC group in the local bodies, no attempt was made by the state government. ऐकून घ्या. No attempt was made by the state government to set up a dedicated commission to conduct contemporaneous rigorous empirical inquiry into nature and implication of backwardness and then to act upon the report of the commission. म्हणजे काय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आम्ही 15 महिने तुम्हाला वेळ दिला होता. या 15 महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं होतं?
बॅकवर्ड क्लास कमिशन तयार करायचं होतं आणि त्याला रिगरस एम्पेरिकल इन्क्वायरी करायला सांगितली होती. डेटा नाही, इट इज रिगरस एम्पेरिकल इन्क्वायरी, सेन्सस डेटा नाही. ही कशाच्या संदर्भात? तर के कृष्णमूर्तींनी जे सांगितलेलं आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या संदर्भात, आपण ते केलं नाही. आजही आपण हे केंद्राला पाठवतोय, आम्ही तुम्हाला मदत करू, काही अडचण नाहीये. पण भुजबळ साहेब, ही पण दिशाभूलच होणार आहे, याने काहीच होणार नाहीये. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय? रिगरस इन्क्वायरी बाय द कमिशन. आता तसा तुम्ही तो आदेश काढला, परवा काढला, जो 15 महिन्यापूर्वी काढायचा होता तो आता तुम्ही परवा काढला की जे कमिशन सेटअप केलंय त्यांनी इम्पेरिकल डेटा जमा करावा. हा 15वर. आता खरं म्हणजे हे जे काही तुम्ही हा प्रस्ताव आणलाय ना, हा राजकीय आणलेला आहे, हा राजकीय आहे. याचं कारण असं आहे की नाही, याचं कारण असं आहे, मला वाटतं आपण एका प्रश्नाचं उत्तर घेऊया काय? नाही, माझं पूर्ण होऊ द्या ना, माझं पूर्ण होऊ द्या. आता माननीय भुजबळ साहेब, त्यांचीच परवानगी आहे. माननीय भुजबळ साहेब, आपण जे वाचून दाखवलं त्याचं पूर्ण वाचा. त्यात काय झालं? आपण हे सबमिट केलं, आपल्या वकिलांनी शेवटी ऐकून घ्या आपल्या एक मिनिट ऐकून घ्यायचं, आपण घेऊया. अतिशय पिन ड्रॉप सायलेन्सपणे सगळं तुमचं ऐकून घेतात. तुम्ही एक हमी देता का विरोधी पक्ष नेते महोदय? ज्या वेळेला मंत्री महोदय उत्तर देतील त्यावेळेला आपले सदस्य देखील इतके शांत बसतील, हमी देता का? जर तर हे मान्यवर आहे, मेरिटवर जर सगळं चालू असेल बिलकुल हमी देतो. हे ठरवायचं कोणी? तुम्हीच सगळं. पॉलिटिकल असेल असं नसतं. मंत्री ज्या वेळेला बोलतील त्यावेळेला तुमच्या सदस्यांची तुम्ही हमी द्या. तुम्ही म्हणाल तितक्या वेळा ऐकून घ्यायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जे सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी वाचून दाखवलं, आपण 15 महिन्यानंतर कन्सॉलिडेटेड ऍफिडेव्हिट मध्ये पुन्हा हे मांडलं की केंद्र सरकारचा आम्हाला डेटा पाहिजे 15 महिन्यांनी. त्यावेळेस कोर्टाने सांगितलं डेटा मागत राहा, तो मागा, मिळाला तर द्या. दे हॅव नॉट गॉन इन टू द मेरिट ऑफ द डेटा. ते म्हणाले तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही द्या, पण आता आम्ही हे ऐकणार नाही. 15 महिने तुम्ही बघा, फ्लिमझी ग्राउंड म्हटलंय, फ्लिमझी ग्राउंड म्हटलेलं आहे त्याला. त्यामुळे भुजबळ साहेब, ओबीसी आरक्षणाबद्दल तुम्ही प्रामाणिक आहात, आम्ही आहोत. आणि हे जर खरंच करायचं असेल, तुमच्या मनात असेल, तर या ठरावाने काहीच होणार नाही. याचं कारण सांगतो. 2 गोष्टी आहेत. एससीसीची ज्यावेळेस या ठिकाणी हा जो सर्वे झाला, हा सर्वे झाल्यानंतर तेव्हाच्या सरकारने त्यातला सोशिओ इकॉनॉमिक डेटा दिला. कास्ट डेटा का दिला नाही? कास्ट डेटामध्ये 8 कोटी चुका होत्या आणि त्यात सगळ्यात जास्त चुका कुठल्या होत्या? महाराष्ट्रात 69 लाख चुका होत्या. आणि म्हणून त्याच्यावर कमिटी बनली. आम्हाला हे माहित नव्हतं. आमच्या काळातली केस ही 5 जिल्ह्यातली 50% वरच्या आरक्षणाची होती आणि आम्हाला 50% वरचं आरक्षण कसं वाचवायचं? तर आम्ही म्हटलं कास्ट डेटावर, आपल्या डेटावर आपण वाचवू. म्हणून त्याकरता आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. त्यावेळेस केंद्र सरकारने ते दाखवलं की महाराष्ट्राच्या डेटामध्ये 69 लाख चुका आहेत, देशाच्या डेटात 8 कोटी चुका आहेत. आणि असा चुकीचा डेटा देता येत नाही. मागच्याही सरकारने दिला नाही, हे सरकार ते देत नाहीये. आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि याच्याकरताची जी आवश्यकताच नाही आहे. आपण बघा, आपण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजनी 4 महिन्यामध्ये इम्पेरिकल डाटा तयार केला. मराठा आरक्षणाचं तुम्ही जर जो काही निकाल आलेला आहे तो निकाल बघितला, त्या निकालामध्ये हा डेटा अपहेल्ड केलाय. हा डेटा कुठे त्यांनी कॅन्सल केला नाही. ही इम्पेरिकल इन्क्वायरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण दिशाभूल करण्याचं कारण नाही. हा डेटा बघा, ओबीसी जनगणना झाली पाहिजे, आमचं समर्थन आहे, 100% समर्थन आहे, झालीच पाहिजे. अशा प्रकारचा डेटा मिळाला पाहिजे का? डेटा करेक्ट होऊन मिळाला पाहिजे. इनकरेक्ट डेटा हा घेऊन तुम्ही कसं सुप्रीम कोर्टात जाल? 69 लाख ज्या डेटामध्ये चूक आहेत तो डेटा कसा जाईल? आणि तो परत हा सेन्ससचा डेटा आहे. आपल्याला कशाची इन्क्वायरी सांगितली आहे? पॉलिटिकल बॅकवर्डनेसची इन्क्वायरी सांगितली आहे. इम्पेरिकल इन्क्वायरी इंटू पॉलिटिकल बॅकवर्डनेस, त्याचा डेटाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही गल्लत होते आहे. त्या काळात आपण मागितला होता कारण 50% वरचं होता, आता 50% आतला आहे. आणि 50% आतलं हे के कृष्णमूर्तीचं जजमेंट आपल्याला फॉलो करायचं आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट हे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात, पॉलिटिकल इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात बोलतंय. आणि म्हणून मला असं वाटतं हे करून होणार नाही. आपण
प्रस्ताव मांडला, आम्ही मान्यता देऊ, प्रस्ताव जाईल, त्या ठिकाणी आपण अजून आग्रह धरू, पण या डेटाने ओबीसी आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आमचं ओबीसी बॅकवर्ड क्लास कमिशन इम्पेरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट तयार करत नाही, तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे मिळू शकत नाही. तथापि तुम्हाला मांडायचं असेल, आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, आम्ही याला पूर्ण मंत्री महोदय